इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा नवनीत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. तर पहिला प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हटलेले आहे. तर याच्यामध्ये काय दिलेले ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जर नीट पाहिलं लक्षात येईल. ई वापरून ई इथे चालेल का? इथे चालणार नाही. ई चालणार नाही. मग ए चालेल का? बाजरा होतंय, फीट होतंय आणि ज्वार पण होतंय. तर ए चालतोय म्हणून ऑप्शन 2 हे उत्तर तुमचं येणे अपेक्षित आहे. आता इथे बघा, हिली सॉईल, जी डोंगराळ जमीन आहे, हिली सॉईल वेअर रेन वॉटर कॅनॉट स्टॅग्नेट, म्हणजे पाणी थांबत नाही अशी जमीन, इज सुटेबल फॉर टी प्लांटेशन इन इंडिया. टी प्लांट, मी डायरेक्टली प्रश्नाकडे जातो, बघूया काय आहे ते. Arrange the following sentence in correct order and choose the correct alternative. The tea leaves and buds are gathered, म्हणजे झाडाच्या चहाच्या पत्त्या ज्या म्हणतो आपण त्यांना एकत्र करणे. दे आर सेंट टू द मार्केट, आणि त्यांना बाजारात पाठवणे. दे आर टेकन टू फॅक्टरी, म्हणजे आता हे इथं असलं पाहिजे. पहिल्यांदा ए वाक्य येईल, नंतर सी येईल. दे आर टेकन टू फॅक्टरी. दे आर असॉर्टेड अँड पॅक्ड इन वुडन बॉक्सेस. आता फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर त्यांना वेगळं केलं जाईल, म्हणजे डी येते बघा, आणि मग मार्केटला पाठवलं जाईल. बी, ए सी डी बी, ऑप्शन 3 येणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट ऑफ द पार्ट ऑफ द टी प्लांट. पार्ट्स ऑफ टी प्लांटचा पार्ट्स विचारलेले आहे. तर टी प्लांटच्या पार्टमध्ये त्यांनी फ्लावर दिलेले, सीड दिलेले, बड दिलेले. मग आता काय राहिलं? लीप. तर लीप राहिलेलं आहे, आणि ते लीप LEAF, लीप इथं आहे, लीप असणार आहे, कारण हाच त्याचा पार्ट आहे, टी प्लांटचा पार्ट आहे. तर ऑप्शन नंबर 2 येणे अपेक्षित आहे. चौथा बघा, टी इज द वन ऑफ द मोस्ट. तर मोस्ट काय आहे? ते फेवरेट आहे. मोस्ट फेवरेट ड्रिंक इन द वर्ल्ड. तर पॅराग्राफमध्ये ते आलेलं आहे. तर कुठं आलेलं आहे पहा, तुम्हाला मी दाखवतो. टी इज द मोस्ट फेवरेट ड्रिंक इथे आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 येणार आहे. चूज द सिमिलर टाईप ऑफ द ड्रिंक. आता सिमिलर टाईप याच प्रकारचं चहासारखा कोणतं पॉप्युलर पेय आहे? तर पहा, चहासारखा पॉप्युलर पेय आहे कॉफी, चहा कॉफी म्हणून. तर काय चहा घेणार की कॉफी घेणार, असं नेहमी आपण म्हणत असतो. म्हणून 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 येणे अपेक्षित आहे. करेक्ट कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हटलेले बघा. करेक्ट कम्पॅरेटिव्ह डिग्री याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे डिग्रीचा अभ्यास करायचा आहे. कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, त्याच्या डिग्री आहेत, त्याचा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये हे वाक्य जे आहे, व्हेरी फ्यू टुरिस्ट प्लेसेस इन इंडिया आर फाईन दॅन शिमला, ह्या वाक्याचं हे योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस विचारलेला आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, तर सरळ ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हा तुम्हाला कळेल, हा गिव्हन आला, ऑज गिव्हन आला, हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. हॅव बीन, द रूट मस्ट हॅव बीन मिस्ड बाय यू, बाय आला, बाय यू आला, हा पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि बाय दोज, बाय आला, हा पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइस. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री, सिंधू क्रिएटेड हिस्ट्री, हा काय येणार आहे तुमचा? ॲक्टिव्ह व्हॉइस येणार आहे. पुढे बघा, चूज टू करेक्टली फ्रेम्ड सेंटेन्सेस फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. तर बघा, यातले योग्य असलेली 2 वाक्य निवडा असं म्हटलं. एव्हरीवन न्यू दॅट ही वॉज अ गुड लॉयर. तर हे वाक्य बरोबर आहे. एव्हरीवन नोईंग दॅट, की हे नोईंग वगैरे शब्द येऊ शकत नाही. तर एव्हरीवन नोज दॅट ही इज अ गुड लॉयर, ते नंबरचंही बरोबर आहे. मग 2 वाक्य आपली बरोबर आलेली आहेत. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स टू कम्प्लीट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स तुम्हाला विचारलेली आहेत बघा. तर बघा, त्याच्यामध्ये द किंग वॉज इम्प्रेस बाय द ओल्ड मॅन्स विजडम, ही सेड. व्हॉट्स वाईज मॅन ही इज, हे करेक्ट वाक्य आहे. व्हॉट ॲन ओल्ड मॅन ही वॉज, हे नाही आहे बरोबर.
हाऊ वॉज शी वॉज हे पण बरोबर वाक्य आहे. तुम्हाला एक्सप्लेनेटरीचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. सिलेक्ट द नंबर ऑफ नाउन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. तर इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट ऑल द शिप्स एक नाऊन आहे. कीप देअर रेडिओज हे दुसरं नाऊन आहे. वर्किंग एव्हरी अवर एक नाऊन आहे. डे आणि नाईट अशी 5 नाऊन आहेत आणि 5 आहेत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सॉल्व द फॉलोइंग रिडल. आय एम द पार्ट ऑफ बॉडी. आय हेल्प यू टू ईट. माझी मदत खाण्यासाठी होते. आय हेल्प यू टू स्पीक. बोलण्यासाठी खाण्यासाठी म्हणल्यानंतर काय आहे तर माऊथ असतो. तोंडाने बोलू शकतो आणि तोंडाने आपण खाऊ शकतो. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हटलेले. पहा 12 नंबरचं वाक्य बघा. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. द टीचर सेड टू सायली. टीचर सायलीला म्हणाले, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. डू यू नो द मिनिंग ऑफ द. तर टीचर सायलीला विचारतात ना. टीचर आस्क सायली वेदर सी न्यूज द मिनिंग ऑफ दीदी. तर पहिलंच वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, विच ऑफ फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट यूज ऑफ प्रोनाऊन. कोणत्या सेंटेन्समध्ये प्रोनाऊन यूज केलेले. मी डायरेक्ट उत्तरावरती जातो, व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून. तर नेहाज ओल्ड फ्रेंड घेव दिले तिने. घेव हर देअर हा शब्द पाहिजे होता. इथं हर नाही, हिज नाही, हर नाही. तर देअर गुड विशेष, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. सिलेक्ट द प्रॉपर पिक्चर ऑफ टर्बन. टर्बन म्हणजे फेटा आणि फेटा कुठे आहे तर इथे आहे 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. विच ऑफ द फॉलोइंग 2 वर्ड्स आर होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे सेम उच्चार असणारे. बाय आणि बाय आहेत. होमोफोन्सला सेम उच्चार म्हणतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये रॉंग डिग्री विचारलेले. तर स्वीट मोर सीट ही रॉंग डिग्री आहे. हे बाकी सगळं बरोबर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय ही टुक्स द चेस. ही टुक द चेस लाईक अ डक टू वॉटर. हे 17 नंबरचं लाईक अ डक टू वॉटर हे उत्तर येणार आहे. इथे काय आहे बघा, स्टडी. इथे काय आहे बघा, स्टडी हार्ड और यू विल फॉल इन द एक्झामिनेशन. एक खूप अभ्यास करा, खूप कष्ट करा, नाहीतर तुम्ही नापास व्हाल असं म्हटलेलं. द स्टुडंट सेड प्लीज लेट मी गो टीचर. तर अंडरलाईन पार्ट ही काय प्लीज म्हटलेले. प्लीज ही रिक्वेस्ट असते. प्लीज म्हटलं की रिक्वेस्ट आहे. थोडंसं झूम इन करतो. ॲडव्हर्टाईज टेल्स अस टू बाय बुक्स फॉर. आता बुक्स कशासाठी खरेदी करायची तर ॲडव्हर्टाईजमध्ये काय सांगितलं, फॉर नॉलेज अँड विजडम. तर नॉलेज अँड विजडमसाठी बुक्स ही खरेदी करायची असतात. 20 नंबरला आपल्याला 3 नंबर येणार आहे. बुक्स आर डिस्प्लेड फॉर युअर बेस्ट. आता बुक्स आर डिस्प्लेड कशासाठी असतात ते तर इन्व्हेस्टमेंट असतात. तिथे इन्व्हेस्टमेंट आलेला. बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट. बेस्ट काय आहे ती तर इन्व्हेस्टमेंट आहे. 21 साठी सुद्धा 3च येणार. विच 2 स्लोगन्स आर क्विटेड. त्यातले 2 स्लोगन्स कोणते क्विट केलेले आहेत बघा या जाहिरातीमध्ये. तर पहा, बाय बुक्स फॉर नॉलेज अँड विजडम हे बरोबरच आहे. स्पेशल डिस्काउंट हे काही हे क्विट नाही आहे. बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट हे पण इथं क्विट्सच आलं आहे. बुक्स आर युअर बेस्ट इन्व्हेस्टमेंट ही 2च आहेत. 22 साठी 1 आणि 3 येणार आहे. पुढचं पहा, इथे एक न्यूज आलेली बघा. न्यूज अशी की एका सिंहिणीने, लॉयनेस म्हणजे सिंहीण, सिंहिणीने एका हरिणाचं एका डिअर हरणाच्या पिल्लाचं संरक्षण केलं. अशा काहीतरी प्रकारची न्यूज आहे ही. थोडी वाचल्यानंतर लक्षात येते. आता टाईम नाही तेवढा. द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. ते वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहेत म्हणजे एक्सपर्टचे न्यूज रिपोर्टर वगैरे किंवा ते संशोधन करते वगैरे. वेअर अमेज्ड बाय. ते कशामुळे आश्चर्यचकित झाले तर हा लॉयन तर नाहीच आहे, काप नाही आहे, बेबी डिअर म्हणून नाही झाले. तर ते काय झालं, लॉयनेस इन सेंट्रल केनियामध्ये जे असणारे जे लॉयनेस आहे ना तिच्यामुळे ते अमेज झालेत, आश्चर्यचकित झालेत.
चूज द करेक्ट फॅक्ट बेस्ड ऑन द न्यूज. करेक्ट फॅक्ट काय आहे? तर तिचं ते संरक्षण केलं. तर 3 नंबरचं बघा की लॉयनेस प्रोटेक्टेड द बेबी डिअर. ते लॉयनेस जे आहे त्या शिहीने बेबी डिअरला प्रोटेक्ट केलेलं आहे फ्रॉम अदर ॲनिमल्स. इतर ॲनिमलपासून त्याचं संरक्षण केलेलं आहे. कोणाचं? त्या बेबी डिअरचं. विच टू ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर रॉंग. ह्यातले 2 सेंटेन्स कोणती रॉंग आहेत बघा. तर ही शुड हॅव स्टडी अ ट्रॅफिक सिग्नल. तर हे एक सेंटेन्स चुकीचं आहे. आणि पहा आय वॉज स्टील फ्रॉम टॉप टू टो, हे बरोबर आहे. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ, हे पण बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप टू एंटर द हाऊस, हे चुकीचं आहे. आणि तुमची वाक्य पर्याय किती येणार आहे? 1 आणि 4. बुद्धिमत्तेकडे जाऊया आपण. बुद्धिमत्तेचे प्रश्न महत्त्वाचे असतात. अर्धांगिनी, सरिता, अर्धांगिनीला पत्नी म्हटलं जातं. सरिता, जीवनदायिनी आणि तरंगिणी हे नदीचे शब्द आहेत, समानार्थी शब्द. त्याच्यामुळं अर्धांगिनी येणार आहे 26 साठी 1. मृग, हस्त, स्वाती ही नक्षत्र आहेत आणि हेमंत नावाचा ऋतू आहे. 6 ऋतू आहेत. तर तुम्हाला ऋतू पण माहिती पाहिजेत कोणकोणते आहे. वसंत, शिशिर, ग्रीष्म, हे जे 5-6 ऋतू आहेत त्या 6 ऋतूंची नावं तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि 27 नक्षत्र आहेत. याच्यामध्ये बघा याच्यावरून थोडंसं लक्षात येतं की हा 343 अधिक 7 आहे. म्हणजे घन प्लस 30 संख्या. असे मोठे मोठे आकडे बघितले की पहिल्यांदा घनाकडे लक्ष केलं पाहिजे. 125 5 आणि हा 729 9. तर हे आहे, हे आहे, हे आहे. 512 हा घन आहे आणि हाच बाजूला निघतो. आणि त्याच्यामध्ये घन प्लस 30 संख्या ॲड केलेली नाही. पुढचा 29 नंबरचा प्रश्न बघा. आकृतीचा प्रश्न आहे. आकृतीचे प्रश्न चुकत नाहीत. काहीतरी डायरेक्शन फक्त फिरवलेलं असतं बघा. तर या सिंगल रेषेकडे टोक आहे. तर सिंगल रेषेकडे टोक असलेलं हीच आकृती आहे. एकमेव तेवढी आकृती आहे. पहा आता बघा, वर्तुळात आणि काटकोन त्रिकोणातील रेषा. हे 2 रेषा आहेत वर्तुळात आणि काटकोन त्रिकोणातील रेषा. ही आकृती जरा गडबड होते काय, पाहूया आपण. यात गटात न बसणार कुठले बघा. सिंगल रेषा त्रिकोण आहे. सिंगल रेषेकडे त्रिकोण आहे. सिंगल रेषेकडे त्रिकोण आहे. हा सिंगल रेषेचा जरा क्रॉस त्रिकोण झालेला आहे. त्याच्यामुळे ही 2 नंबरची आकृती गटात बसणार नाही आहे. थोडंसं कन्फ्यूज झालेलं होतं. याच्यातला फरक बघा. हा 17 आणि 8. 17 आणि 8 मधला फरक आहे 9. मग 13 आणि 5. 13 आणि 5 मधला फरक आहे 8. 11 आणि 2 मधला फरक आहे 9. हे बीचा नंबर 2 असतो, केचा 11 असतो. क्यूचा 17 असतो, एचचा 8 असतो. पी आणि वाय 25 आणि 16. 16 आणि 25 9. तर हा 8 वाला म्हणून EM 2 नंबरचा ऑप्शन येणार आहे. फरक सेम नाही आहे. तिघांमध्ये फरक सेम आहे आणि यांच्यामध्ये फरक सेम नाही आहे. याच्यामध्ये बघा 0 आणि 1, 1ची बेरीज 1 ॲड झाला. 1 आणि 1 2 बेरीज झाली. अंकांची बेरीज पुढे ॲड झालेली. 3 आणि 1 4 17 झाले. 7 आणि 1 8 25 झालं. 5 आणि 2 7 32 होणार आहे. किती होणार आहे? 32 होणार आहे. आता फरक एक काढू. 1चा फरक, 2चा फरक, 4चा फरक, 8चा फरक, 16चा फरक. 25 आणि 16 41 1 होणार आहे. असे 2 पर्याय. 2 अचूक पर्याय तर 2 अचूक पर्याय. अंकांची बेरीज ॲड होत गेली आणि फरक सुद्धा दुप्पट होत गेलेला आहे. पुढचं बघा. इथे आहे, वर गेला, हे वर खाली. आता असा नाही, थांबा.
हा गोल जो आहे इथून, चला ह्याला जर मी 8 दिशा काढल्या तर काय होते बघा. हा तर इथे ही रेषा ज्या आहेत, फक्त माझं सारं लक्ष कुठं आहे, इथं आहे यांच्यांवर. 1 2 3. तर हे काय होतं, इथं आलं म्हणजे कुठं आलं, नैऋत्येला आलं इथं. मग इथनं कुठं गेलं, पश्चिमेला आलं. आता कुठं जायला पाहिजे, वायव्येला. तर ह्या रेषा वायव्येला असणारी ही एक फिगर आहे, ही एक फिगर आहे. ह्या दोन कटल्या. आता ह्याच्यामध्ये काय झाले बघा, पांढऱ्या इथं रेषा आहे म्हणजे मोकळ्या भागात रेषा आहे, काळ्या ह्याच्यात रेषा आहे. पांढऱ्या ह्याच्यात रेषा, आता काळ्या भागात रेषा येणार, काळ्या भागात म्हणून 4 नंबरची आकृती. काळ्याला रेषा, डार्क भागामध्ये रेषा येणार आहे. पुढचं बघा, फरक बघा. 1 2 4 8 आणि 16. 26 आणि 16 42. पण 2 पर्याय विचारलेत परत त्यांनी. आता 2 पर्यायामध्ये काय आहे, तर एकचा गुणाकार केला आणि याच्यात मिक्स केला. 2चा गुणाकार मिक्स केला, 4 1 4, 8 1 6 2 12 मिक्स करायचे. 26 मध्ये 12 केलं तर 38 येणार आहे. गुणाकार, अंकांचा गुणाकार मिक्स करत चालणे. इथे बघा काय झालेलं आहे, सध्या इकडे बघूच नका. तर पहिल्यांदा काय केले, स्टार जो आहे तो पहिला आणि शेवटची अदलाबदल झाली. पहिला आणि शेवटचा बघा, आता हे पहिला आणि शेवटचं पहिलं आलं आणि पहिलं शेवट गेलं. तर अधिक पहिलं आलं, बाकीचं आहे तसं. हे जसंच्या तसं आलं, हे जसंच्या तसे 4 बी. नंतर काय झाले बघा, आता दुसऱ्या वेळेस आता आपण 1 नंबर 6 नंबर केला होता. आता पुढं काय होतं बघूया. बघा हे अधिक जसंच्या तसं आहे आणि स्टार पण जसंच्या तसं आहे. अधिक जसंच्या तसं, स्टार पण तसं तसं. मग बदल कुठला झाला, चौथा आणि दुसऱ्यात बदल झाला. चौथं दुसऱ्याला गेलं आणि दुसरं चौथ्याला आलं. हे उडी मारून इथं आलं आणि हे उडी मारून इथं आलं. मग आता काय होणार आहे, परत हे जसंच्या तसं राहणार, हे जसंच्या तसं राहणार. त्रिकोण इथे येणार आणि गुणुले इथं जाणार. मग अधिक अधिक चौरस त्रिकोण गुणुले आणि तसंच्या तसं 4 नंबरचा ऑप्शन येणार आहे. 34चा 4 येईल का 3 येईल, जरा बघावं लागेल थोडंसं. तिथं काय होतं ते बघावं लागेल. नाही, हे येणार आहे 3 नंबरचा, कारण हे 2 आणि हे 2 जसेचे तसे राहणार आहेत आणि त्रिकोण हे बदल करणार आहे. तर हे येणार आहे, 3 नंबरचा ऑप्शन येईल. पुढील संख्यामालेतील क्रमाने येणारे चुकीचे पद ओळखा. तर बघा आता याच्यामध्ये संख्यातला फरक बघा. 15 9 24, 24 आणि 11 35, 35 आणि 13 48, 48 आणि 15 63 यायला पाहिजे होतं. आणि 63 आणि 17 80, तर 63 यायला पाहिजे, 64 आलं. 64 ऑप्शन 2 येणार आहे. 64 अंकातील फरक बरोबर मॅच होत नाही आहे. तुम्हाला हे पॅटर्न पण लक्षात ठेवायचे आहेत. चला, 1 3 6 10, 1 3 6 10 15 येणार आहे. त्रिकोणी संख्या आहेत 15. 2 आणि 3 5 आणि 4 9, 5 14 आणि 6 20. 20 येणार आहे. 20 15 आणि 20 म्हणजे काय येणार आहे, 15चा नंबर आहे ओ आणि टीचा नंबर आहे, 20चा नंबर आहे टी, ओ टी. मदन मोहनचं बघा, सोपं प्रश्न. 3 5 आहे, 2 3 आहे, मांडलं. फरक किती, 2चा 1चा. मग आधी हा फरक काढून घ्यायचा, 1चा 2चा. याला गुणलं तर जसंचे तसं 3 5 राहणार आहे. याला गुणलं तर 2 2 4 आणि 3 2 6 येणार आहे. आता फरक किती आहे, 1चा फरक आहे. पण काय म्हटलंय मदन मोहन यांच्या 5 वर्षानंतर, तर अंशस्थानी हा फरक मांडायचा असतो 5 वर्षानंतर. तर 5 येणार आहे. तर तुम्हाला 5ने यांना गुणायचे, 5 3 15 आणि 5 5 25 आलं. तर त्यांचं मदन मोहन यांचं आजचं वय किती आहे, 15 आणि 25. तुम्हाला कोणाचं उचललंय, मोहनचं. मोहन 2 नंबरला आहे म्हणजे 25.
एक 37चं 1 आलेलं आहे. हे अजून एका पद्धतीने सोडवता येतं बघा. अगोदर मोहन तुम्हाला विचारले तर मोहनला 5ने भाग जाणारं कोण आहे बघायचं, तर 5ने भाग जाणारे सगळेच आहे. मग काय करायचं, या सगळ्यामध्ये 5 वर्षानंतर म्हटलंय तर 5 वर्षानंतर हा होणार आहे 30, हा होणार आहे 25, हा होणार आहे 35 आणि हा होणार आहे 40. तर 3ने भाग गेला पाहिजे. 3ने भाग जाणारा हा एकमेव आहे, म्हणून हा 25 वर्ष असं. ही बी पद्धत असते आणि हीच पद्धत जास्त यूज करतात विद्यार्थी. बघा हे दोन्हीचे आकडे सेम असतात. 3x आणि 12x यांची करायची असते बेरीज. 12 आणि 3 15x असं मांडायचं. तासांमध्ये फरक किती आहे तो बघायचा. तर पहा, बघा ह्या दोघांची करायची बेरीज 15x आणि ह्यात किती तास बाकी बघा, 4 आणि 5. 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जाण्यासाठी 1 तास आहे. 1 तासाला म्हणायचं 60 मिनिटं मांडायचं. 15 चौक 60, एक्सची किंमत 60 आली तर ती इथं एक्सची किंमत भरायची. 4 त्रिक 12, 4 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत. 2 पर्याय. कधी कधी असतात ते असे पाहुणे फिवणे असं लिहिले असेल तर. पुढचं बघा, काही खुर्च्या टेबल आहेत. काही खुर्च्या टेबल आहेत. तर मी पहिल्यांदा काय करतो, टेबल काढतो. असं टेबल काढले आणि मग काही खुर्च्या आहेत, म्हणजे टेबलातल्या सगळ्या नाहीत तर काही खुर्च्या आहेत. टेबलातल्या काही खुर्च्या काय आहेत, याला म्हणू मी टेबल, याला म्हणतो मी खुर्च्या. सर्व टेबल स्टूल आहेत. आता टेबलातनं गेलं पाहिजे. सर्व टेबल स्टूल आहेत. सर्व टेबल स्टूल आहेत. तर कुठनं जाणार आहे माझं, सर्व इथनं जाणार आहे. असं यातनं एक पण शिल्लक राहणार नाही. सर्व टेबल स्टूल आहेत, ह्याला इथे येणार आहे स्टूल. मग काही खुर्च्या स्टूल आहेत. तर बघा काही खुर्च्या स्टूल आहेत ना, कारण या स्टूलमध्ये आहे. तर पहिलं विधान काय होणार आहे तुमचं, बरोबर आहे. सर्व स्टूल, आता सर्व टूल खुर्च्या आहेत का, नाही खुर्च्या इकडे आहेत. तर सर्व स्टूल खुर्च्या आहेत का, तर नाही आहेत. तर फक्त अचूक आहे. तर 2 नंबरचा पर्याय आहे. फक्त अचूक. तुम्हाला डायग्रॅम काढणं गरजेचं आहे आणि डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला ते या पद्धतीने सोडवायचं आहे. पुढे बघा 40 नंबरचा प्रश्न. जास्तीत जास्त किती चौकोन आहेत, तर ह्याला काय नंबर देतात, 1 2 3 4. तर 4 आणि 3 7 8 आणि 9 आहेत. तर 4 आणि 3 7 8 9 आणि 10 आहेत ते. चौथी त्रिकोणी संख्या ही 1 2 3. तिसरी त्रिकोणी संख्या 1 2. दुसरी त्रिकोणी संख्या 1 2 3 4 5 6. सहावी त्रिकोणी संख्या 10 6 16 17 18 19 आणि 21 40 झाले. हे 40 झाले. आता कुठं जॉईंट होते का बघा, इथे क्लिअर जॉईंट मिळतोय बघा. 41, हा एक 42 आणि हा एक 43. हा एक आणि हा एक आणि हा मोठा एक 43 3. तर 43 आहेत. टोटल 43 चौकोन त्याच्यामध्ये होतात. ही अशी आकृती आली की त्रिकोणी संख्या असतात बघा. ते कालच्या परवाचा, कालच्या म्हणजे 1 दिवस बॅक, परवाचा म्हणजे 2 दिवस बॅक, टोटल 3 दिवस बॅक. परवा म्हणजे 2 दिवस बॅक असतो. वार सोमवार होता, म्हणजे सोमवार नंतर सोमवारच्या पुढे 3 दिवस कोण येणार आहे, गुरुवार होता. म्हणजे आज काय होता, गुरुवार. आज गुरुवार होता आणि कालच्या परवाला सोमवार होता. तर परवाच्या परवा म्हणजे आता गुरुवारच्या पुढं जायचं. परवाच्या परवा, परवा म्हणजे 2 दिवस पुढं आणि परवाच्या परवा म्हणजे 2 दिवस पुढं. परवाच्या परवा म्हणजे 4 दिवस पुढं जाणार आहे. गुरुवारपासून 4 दिवस पुढे गेलं तर काय येणार आहे, तुमचा सोमवार येणार आहे. कुठला वार येणार आहे तुमचा, सोमवार येणार आहे. ऑप्शन 2. हे बघा, या दोघांची करा बेरीज. 11 आणि 15 होणार आहे 26
आणि 26चा वर्ग असतो 576, 676 आणि भागिले 2 केलं तर बघा हे 300 आणि 38, 338 मध्ये आलेलं आहे. तसं 18 आणि 10 28चा स्क्वेअर, 18 आणि 10 28चा स्क्वेअर असतो 28चा वर्ग किती 784 येणार आहे. मग 784ची किती येणार आहे बघा, हे 84ची येते 42 आणि 700चं 350, तर हे 392 होणार आहे. तर हे 392. आता 450ची दुप्पट 900 होणार आहे. 900, 900 हा कोणाचा वर्ग आहे 30चा वर्ग आहे. मग 16 आणि 14, 16 आणि 14 30चा वर्ग 900, 14 येणार आहे. ऑप्शन 3 14 येणार आहे. ऑप्शन 3 येईल त्याचा. तर हे तुम्हाला सायन्सचे हे रंग असतात पदार्थामधले बघा. हरितद्रव्य हे हिरवं असतं, तर कॅरोटीन, कॅरोटीन हे गाजरामध्ये असते आणि गाजर कसं असते लाल असते, लाल. पुढचं बघा, बीसीजी लस जी आहे, बीसीजी लस जी आहे ती क्षयरोगावरती, क्षयरोग होऊ नये म्हणून बीसीजी लस दिली जाते. तर त्रिगुणी ही जी लस आहे, त्रिगुणी लस ही घटसर्प आणि डांग्या खोकला यासाठी दिली जाते. कशासाठी दिली जाते, घटसर्प आणि डांग्या खोकला. हे थोडंसं पाठ लागतं, सायन्सचं आहे. घटसर्प आणि डांग्या खोकला हे जनरल नॉलेजच आहे, तुम्ही त्याला काही करू शकत नाही. इकडे बघा, चौकोनाला बाहेर आणि षटकोनाला आत आणि एक डॉट आहे फक्त. मग त्रिकोण जाईल बाहेर आणि पंचकोन येईल आत. त्रिकोण पंचकोन, त्रिकोण पंचकोन आणि डॉट. तर त्रिकोण पंचकोन इथं आलाय बघा, त्रिकोण गेलाय बाहेर, पंचकोन आला आत, 5 भुजाची आकृती आत आहे आणि डॉट म्हणून पहिली आकृती येईल. 57चं 70. तर बघा आता हे 7 35 आहे, 7 35 आणि त्यांचा फरक आहे 2 आतमधल्या, 7 आणि 5 मधला, तर 35 दोन्ही 70 येणार आहे. तर साहित्रिक 18 आणि त्यांचा फरक आहे 3, 18 त्रिक 54 येईल. अंकांमधला फरक 6 आणि 3 मधला फरक 3 आहे, 18 त्रिक 54 येईल. या जर संख्या बघितल्या तर ह्या संख्या तुमच्या पाठ असतात, याला त्रिकोणी संख्या म्हणतात आणि त्रिकोणी संख्या तुमच्या पाठ आहेत. बघा 153 ही किती नंबरची, 17 नंबरची त्रिकोण संख्या आणि ही 16 नंबरची, 17वी आणि ही 16वी. तर मागची संख्या आली तर ही किती नंबरची आहे, ही 14 नंबरची. तर 13 नंबरची त्रिकोणी संख्या किती येणार आहे, 13 गुणिले 14, 13 गुणिले 14 भागिले 7. तर 7 दोन्ही भागिले 2 येतं ना, तर हे 7, 13 7, 13 7 91, 91 येणार आहे. किंवा तुमचे पाठच पाहिजे ती 13 नंबरची. आणि अजून काय येते बघा, आता हे इतकं लॉजिक लागत नाही, पण असल्या गणिताला हेच लॉजिक लावतात आहेत बघा. 5 आणि 3 8 आणि 1 9, 6 आणि 3 9 आणि 1 10, 9 एक बेरीज 1 ने जास्त आहे, 5 आणि 1 6, तर 7 कोणाची बेरीज येते 43, 91 आणि 43. अशा प्रकारचं लॉजिक याच्यामध्ये आहे. बघा किती अक्षर आहेत, MNOP. क्यू आहे का, क्यू इथं क्यू नाही, म्हणजे क्यूने सुरुवात होणार आहे, 5 अक्षराचे गट आहेत. QPOMN, याच्यात कोण नाही बघा, यम नाही आहे, म्हणजे क्यू आणि यम, QM तेच 2 नंबरचा पर्याय. याच्यात पण लास्टला ओ दिसत नाही बघा. 5 चे गट आहेत, जे अक्षर नाही ते काढायचं. याच्यामध्ये बघा 7 8 4 2 6, 7 8 4 2 6, 7 8 4 2 6, तेवढीच अक्षर आहेत मला वाटतं. मग 7 8 4 6 इथं 2 राहिला. पुन्हा बघा इथं 4 राहिला, 8 4 2 6 7 6, 7 8 4 2 4 राहिला. नाही काय तर गडबड झालं माझं बघायला, ते कंप्लीट झालं पाहिजे.
7 8 4 2 6, 2 6 7 8 4 इथं आला, 8 4 2 6 7 इथं आला, 6 7 8 4 2 इथं कंप्लीट आला आणि इथं 4 नाही, याच्यात 4 पुन्हा 4 2 4 4 244. तेच आहे, काही अवघड नसते. याच्यात बी तसंच आहे. किती आकृती आहेत बघा, 1 2 3, इथं स्टार नाही बघा तसला, आणि त्रिकोण आहे. याच्यामध्ये काय आहे, गुणाकार आहे का, गुणाकार, इथं गुणाकार आहे. किती थे 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5, इथंच आकृती कट होतो. इथं गुणाकार नाही आहे, स्टार नंतर गुणाकार, स्टार नंतर गुणाकार, 2 बघायची गरज नाही जास्त. त्याच्यानंतर बघा खालचे प्रश्न बघा, खालचे सोपे प्रश्न असतात. हा प्रश्न सोडवायला खूप सोपा असतो. ए पूर्वी लगेच सी, ए पूर्वी सी पाहिजे म्हणजे सी ए आणि नंतर लगेच डी. सी ए डी कुठं आले तेवढं फक्त चेक करायचं. सी ए डी सी बघायचा फक्त, सी ए बी हा नाही, सी ए डी बघायचा, सी वर लक्ष ठेवायचं, सी ए बी नाही आणि सी ए डी 3च ठिकाणी आलेलं आहे. आकारांत अक्षरांत, आकारांत म्हणजे काना, आकारांत म्हणजे काना, अकारांत आ म्हटलंय, अकारांत आणि आकारांत. आ म्हटलं की काना आणि अ म्हटलं की काना वगैरे वेलांटी काही नसलेलं मोकळं अक्षर. आकारांत अक्षरांना काना दिला जातो. या वाक्यात आकारांत अक्षर किती, तर अ ला काना आहे 2, हे रा वरती अनुस्वारवालं घ्यायचं नाही, मोकळं पाहिजे सुटसुटीत. 3 4 5 6 7 आहेत, तर किती अक्षर आहेत, 7. अत्यंत सोपा, फक्त याची व्याख्या माहीत असली की तुम्हाला अडचण येत नाही, मार्क जात नाही. वरच्या गल्लीतील, गल्ली कुठं आहे, वर आहे, म्हणजे हे एक विशेषण आहे. तर डावीकडून पहिलं येते, डावीकडून पहिलं. हसरी मुले, मुले कशी आहेत, हसरी, हे एक विशेषण आहे. तर उजवीकडून पहिलं, दुसरं आणि तिसरं, उजवीकडून चौथं, 2 पर्याय आहेत, 2 विशेषण आहेत त्याच्यामध्ये, या वाक्यामध्ये. राकेशच्या वैयक्तिक बाबतीत, वैयक्तिक बाबतीत म्हणजे राकेशच्या वैयक्तिक त्याने विनाकारण लक्ष घातले, विनाकारण लक्ष घालणे, नाक खुपसणे, हा तो अर्थ. अक्षरमालेत अक्षरांना त्रिकोणी संख्येचे क्रमांक दिल्यास यशच्या अक्षराचा अनुक्रमांक किती, यशचा किती, 19, 19 गुणिले 20, पुढच्या लागोपाठच्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 असतो, 190, 19 आहे 190, आणि 19 नंबरची त्रिकोणी संख्या सुद्धा 190 आहे, पाठ पाहिजे. त्रिकोणी संख्येचे 2 3 आले आकडे ह्यावरीने बघा. तर हे चिटकून पाहिजे, यस यस नाही आणि नाही, आडव्याच रेषेत का, ओके. त्याच्यानंतर बघा ही आकृती अशी वरतीच पाहिजे, वरती कुठं आहे, इथं डबल आली, ही जशीच्या तशी आली, ही जशीच्या तशी आहे, ही इकडं आली तर तिकडं पलटी होऊन होत असते, तर ही पलटी होऊन, तर हे 4 नंबरचंच उत्तर आलं डायरेक्टली, कारण ही जशीच्या तशीच आली ना, ती इकडे यायला पाहिजे होती, अशी आरशातली आहे ना, त्याच्यामुळे 4 नंबरचं. तर बघा 57 बघा, तर हे पहिल्यांदा काय येणार, खाली तसंच्या तसं वर जाणार, पाण्यातलं आहे ना, जसं तसं वर जाणार. तर हे जसं तसं वर गेलं, यस, हे छोटं झाले, हे तर उलटच झाले, हे तर काहीच नाही, एकच आकृती आहे, काही बघायलाच नाही काय करायचं. हे पण परत पाण्यातलं आहे, हा खाली टाकला तर यप होणार आहे, यप कुठं होतोय, यप 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 नाही होत, हा झेड उलटा होणार आहे, झेड कुठं उलटा झाला, 3 नंबरला उलटा झाला आहे, पाण्यातला. पुढची सूचना बघा, डायरेक्ट मी पर्यायाकडेच येतो, KRSB, KRSB असं झालेलं आहे, असं असं असं. मग एक तर ते तिकडून कुठनं पाहिजे, किती 2 नंबरचं अक्षर आहे, तर 2 नंबरचं अक्षर ओ आलं पाहिजे. ओ पासून सुरुवात आहे का पर्याय, नाहीच आहे, मग खालून वर गेलं पाहिजे. मग हे किती नंबर अक्षर आहे, 1 2 3 4,
1 2 3 4. आता मी काय करतो, खालून हे काय एफ आहे, FW खालून वर गेलो, मग इकडं जाणं गरजेचं आहे. आणि नाही, थांबा, चुकतंय माझं काहीतरी. तर इकडं आतमध्ये येणं गरजेचं आहे काय. हां, इकडं जाणं गरजेचं आहे. FWXO चालतंय की, असंच आहे हे बघा, करेक्ट आकृती दिसते. FWXO 3 नंबर. डायरेक्ट उत्तर बघितली, डायरेक्टच जाते, काय खेळत बसायचं नाही. बऱ्याच वेळा हे डायरेक्ट वाचलं तरी चालतं. RBTD, आर कुठे, RBTD असं आलेलं आहे बघा. RBTD म्हणजे काय झालं, असं आलं, असं आलं, असं आलं. आता काय होणार आहे, याच्यामध्ये DV असं दिसतंय बघा. तर आता कसं होऊ शकतं, तर 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचं अक्षर, 1 2 3 4 5 आणि 6 नंबरचं, हे असं होऊ शकतं काय. नाही, वर गेलं आणि खाली आलं का. होऊ शकतं तसंच. DVFX. पुढचं बघा काय, LMUV कसं झालंय बघा. LMUV असं झालेलं आहे. तर LMUV झालेलं आहे. तर हितनंच पुढं जाऊ शकतं काय. तर बघा काय झालेलं आहे, UMN असं पण होऊ शकतं. TUMN. NMTU व्हायला पाहिजे, NMUT व्हायला पाहिजे. त्यांनी मात्र 4 दिलेलं आहे, काहीतरी चुकते. पहा, LMUV असं झालं. आता वरून इकडं आलं तर हे असं होऊन असं खूप छान झालं असतं, पण त्यांनी देताना असं दिलेलं आहे. ठीक आहे, पण मला जास्त करून असंच वाटते. त्याला काही चॅलेंज नाही, 4 नंबरचं उत्तर आहे. 62 बघा. 5 किलोमीटर रस्त्याच्या एका कडेला 200 मीटर अंतरावर एक, याप्रमाणे 200 मीटर आहेत बघा. तर झाडं किती होणार आहे ते तुम्हाला सांगतो. 5000 मीटर आहे ते, भागिले 200 केलं तर 25 झाडं आणि एक पहिलं झाड, अशी 26 झाडं होणार आहेत. किती झाडं होणार आहेत, 26. 26 मधलं काय असणार आहे बघा. कारण तुम्ही 1 2 3 4 आणि 5 नंबरला हे झाड असणार आहे. तर अशोकाचं झाड हे सगळ्यात शेवटी येणार आहे इथं. अशोक हा 26ला असणार आहे, 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला, 6 नंबरला आणि 7 नंबरला परत कोण येणार आहे, अशोक नाही येणार. तर आता कोण येणार आहे, मागून विचारले ना त्यांनी शेवटून, तर मागून कोण येणार आहे, बदाम येणार आहे. बदाम हे 2 नंबरचं. थोडंसं एक लॉजिकली एक लक्षात घ्या, 26 झाडं असणार आहेत. हीच झाडं जर 26 तुम्ही मांडली, लागोपाटली जरी मांडली बघा, तरी तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे बघा, आता मी मांडतो वाटलं तर 26च्या 26, ही 5 5 आहेत.
अशोक, वड, पिंपळ, गुलमोहर, बदाम. अशोक, वड, पिंपळ, गुलमोहर, बदाम. 10 झाली. अशोक, वड, पिंपळ, गुलमोहर आणि बदाम. 15 झाली. अशोक, वड, पिंपळ, गुलमोहर आणि बदाम. 20 झाली. अशोक, वड, पिंपळ, गुलमोहर आणि बदाम आणि अशोक येणार. तर 7 तुम्हाला पाठीमागून 7 विचारले. 3 आणि 3 6 आणि 7 बदाम येणार आहे. तोंडीच काढता आलं पाहिजे. पहिलं झाड असतं. मिनलचा दुसरा वाढदिवस आहे आणि तिचा 9वा करायचा म्हणजे अजून 7 वाढदिवस पुढे जायचे तिला. तर 7 म्हणजे आपण 0 दिवस पुढे जातो. मग लीप इयर बघायचे. 19 नंतर 20 एक लीप इयर येणार आहे आणि 24 एक येणार आहे. 2020 आणि 2024. तर 2 दिवस पुढे जावं लागेल. गुरुवारच्या पुढे 2 दिवस गेले तर शुक्रवार शनिवार येणार आहे. तिसरं खूप सोपा प्रश्न होता. 64 बघा. एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणी जाताना डाव्या हाताची दिशा पूर्व असेल तर बघा आता डावा हात इथं तुम्ही जर आहात तर पूर्व दिशेला डावा हात म्हणजे तुमचं तोंड खाली असलं पाहिजे तेव्हाच पूर्व दिशेला डावा हात असेल. खाली तोंड पाहिजे म्हणजे दक्षिणेकडे तोंड असलेलं. 1 2 3 3 तर 3 वेळा जाताना किती वेळा डाव्या हाताची दिशा पूर्व वेळ असेल? 3 वेळा. फक्त 3 वेळा. खूप सिंपल असते. आधी अशी डायग्राम फिगर तयार करायची मग त्याच्यावरनं काढायचं. वेन आकृती बघा. फक्त 2च वर्तुळात. कोण कोण आहे 2 वर्तुळात? 23 20 20 17 17 आणि 23 40 आणि 40 80 आहे. आणि 3 वर्तुळात असणाऱ्या संख्येच्या 3 वर्तुळात असणाऱ्या संख्येच्या म्हणजे 16च्या किती? 16नेच भागतो ना. 16च्या 5 पट आहे. 16च्या किती आहे ती? 5 पट. 16 पंचे 80. पुढचं बघा. माणूस असा असतो. असा म्हणजे एक आकृती काढायची. कुठली अशी काढली तरी चालते. हां. त्याच्यानंतर पुरुष मी आत दाखवतो. पुरुष मी इथं पण दाखवतो. गोल केलं तरी चालतं. ह्याच्यात काही तुम्हाला जशी आकृती काढायची. शिपाई. पुरुषामध्ये शिपाई असतात, स्त्रियामध्ये पण असतात. म्हणून आपण सगळे दाखवू शकत नाही. काही पुरुष शिपाई असतात, काही स्त्रिया असतात. हे पण तसंच होणार आहे. आणि अशी आकृती कुठं आहे? इथं आहे. हे पहा हा खूप सोपा प्रश्न असतो खालचा गाडीचा. हा आपल्या काळकामवेगमधला प्रश्न येतो. तासची 40 किमी सकाळी गाडी निघालेली आणि दुसरी गाडी 2 तास उशिराने 2 तास तर 60ने निघाली तर पहिली गाडी तोपर्यंत किती जाणार आहे? 80 किलोमीटर जाणार आहे. 40 दुनी 80 कारण ही 2 तासाने निघणार आहे. आता गाडीचा वेगातला फरक किती आहे? 20 आहे. मग ते प्रत्येक तासाला 20 किलोमीटर कव्हर करणार आहे. आता बघा 8ला निघाली म्हणजे आता इथं किती वाजता? ह्या दोन्ही एका टायमाला कितीला निघणार आहेत? 10ला निघणार आहेत. 10ला कारण 2 तास उशीर आहे ना. मग 8 9 10 वाजता सुरू झाली रोगांची शर्यत. तर 20 चोक 80 तर 4 तास पुढे. 10 आणि 4 11 12 1 2 दुपारी 2 वाजता. दुपारी 2 वाजता पोचेल. दोघांची भेट होईल तिथं एका बस स्टॉपला. पुढे 68. चला हार्ड हा शब्द कसा लिहिल? मी हा एच बघतो कुठे काय काय. एच इथे एच आहे. काळं आहे. काळं म्हणजे एच. तर काळ्याने सुरुवात कुठं आहे? इथं आहे. इथं आहे. एच बरोबर काळं गोल. ओके. एच म्हणजे काळा गोल. आता हार्ड ए कुठं आहे? इथं ए आहे. इथं ए आहे. तर याच्यामध्ये फक्त हे पण आहे मला वाटतं. हे आणि हे सारखं आहे. 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 त्याच्यामुळे एक अजून कुठे आहे का? हार्ड. ठीक आहे. ते नाही आहे. अजून याच्यामध्ये काय आहे? डी कुठं आहे बघा. डी दोघांमध्ये आहे. एडी दोघांमध्ये आहे. हार्ड एडी दोघांमध्ये आहे. म्हणजे हे दोन्ही आलंच पाहिजे. एडी तर हा पण आला पाहिजे आणि हा पण आला पाहिजे. तर हे दोघं येणारच आहेत. हार्ड
चला बघूया एक मिनटं. एच हा ए साठी काय येणार आहे आणि डी साठी काय येणार आहे बघा. तर ए साठी मला वाटतं 2 नंबरला हा आहे आणि तिकडं याच्यात पण आहे. तर ए साठी थोडा वेळ मी स्टार धरतोय आणि डी साठी तुमची चकली कापणी धरतोय, चकली. आता हे येणार आहे हार्ड. आर कुठेच नाहीये, मग आर साठी वेगळा शब्द पाहिजे. तर गोल कुठेही नाही, त्याच्यामुळं हार्ड. तर हे गोल म्हणजे र, गोल म्हणजे आर म्हणजे गोल. पुढे काय म्हटलंय, ह्याच्यात गोल आला बघा. या चिन्हापासून तयार होणारा गट कोणता? तर बघा चौकोनासाठी काय येणार आहे तुमचा, चौकोनासाठी गुणुले कशासाठी येते का बघा, गुणुले इथं पण आहे. डी साठी नाही, एन साठी गुणुले, एन साठी गुणुले, एन काढून घ्या, एन साठी गुणुले गेला. तर ई साठी चौकोन आहे, ई साठी चौकोन, ई साठी करेक्ट चौकोन आहे. मग ई एक आला पाहिजे, हा आर आहे आणि ह्या कापणीला डी आहे. तर रेड, रेड कुठे आहे, तर रेड. आर आलं म्हणजे बघायची गरज नव्हती, मी पण बराच वेळ खेळत बसलो त्याच्याशी, गरजच नव्हती. चला 130 छोट्या संख्या झाल्या म्हणजे अंकातल्या अंकात खेळ केलेला असणार आहे. गुणाकार, भागाकार, वर्ग, सूत्र काहीतरी फिरवलेलं असणार आहे. चला 6 आणि 4 10, 8 आणि 5 13, 10 गुणुले 13 बरोबर 130. 7 आणि 3 10, 4 आणि 2 6, 10 सक्क 60. मग 4 9 आणि 3 12 आणि 6 आणि 1 7, 12 7 84. पुढचं बघा, अत्यंत सोपा भाग. गोलच पाहिजे. काळा गोल कुठं कुठे आहे, कटली आकृती, एक कटली. बर, ही व्यवस्थित आत गोल बाहेर रेषा, आत गोल बाहेर रेषा. हे अंतर पडलं, एवढी एकच बाकी आहे. तर 71ला 2. चला पुढचं, हे उलगडायला पण सोपं आहे. चला गोल पाहिजे, हे पाहिजे, कापणी अशी तिरकी पाहिजे. ओके, चौकोन सगळीकडे चौकोन येतं, चौकोन नाही आहे, चौकोन 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 पाहिजे, चौकोन 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 नाही आहे, चौकोन 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 आहे, चौकोन चौकोन गोल नाही. 3 नंबर सरळ सरळ, काय बघायची गरज नाही, फक्त ही कापणी बघितली तरी चारी दिशेला ती जाणार आहे. 72ची 3. आता बघा रेषा आतमध्ये आली बघा, एक रेषावरूनच काढू आपण आता, 4 रेषा होतील याच्या. ही आत 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 असं असं असलेलं आतमध्ये बाहेर दोन्ही आतमध्येच आहेत. ही बारकी चिपळी रेषा अशी छोटीशी, तर कट झालेले, हे डार्क आहे, हे पण मोठे, हे जरा बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. झालं 4च आहे, काय बघायलाच नाही त्याच्यामध्ये. 74 बघा, पहिलंच बघा असं आहे, पहिलंच आहे, बघायचीच गरज नाही काय. चला मंदिरं बघा, तिकडे झेंडावाले 1 2 3, गोल गोल गोलवाले वरचेच, हे चौकोनवाला 1, बाण ही रेषावाला 4 नंबर, बघायची गरज नाही. ठीक आहे, धन्यवाद.